ज्ञानं मोहविनाशकं भगवता पार्थाय प्रोक्तं रणे गुह्यं तत्परमं हिताय जगतो यस्याञ्च स्पष्टीकृतम् ज्ञानेशेन सलिलया विकथिता देशीयभाषासु यावच्चन्द्रदिवाकरो विजयतां सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी. आपण पहिल्या अध्यायाच्या 55 ओळीपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्या अगोदर ज्ञानोबराय बोलताना असं बोलतायत, आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने अर्जुनाबरोबर प्रश्नोत्तर रूपाने जो संवाद केला, पण तो कसा अलंकारमय संवाद केला, तोच संवाद गीता नावाचा प्रसंग हा महाभारत रूपी कमळाचा सुगंध पराग आहे. महाभारत कमळ परागू, तो त्याचं मंथन कसं केलं, त्याचं कशा प्रकारचं लोणी काढलं आणि ते कसं कढवलं याचं ज्ञानोबरायाने सुंदर रूपक या ठिकाणी केलेलं आहे. नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे निरअवधी अमर्याद लोणी काढलं. पण कुठलं? महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलं. कशाने? व्यासांच्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचं मंथन केलं आणि वेदरूपी समुद्राचं मंथन करून निरवधी नवनीत निवडिले महाभारत रूपी हे अमर्याद लोणी काढलं आणि मग त्या लोण्याला ज्ञानाग्नीचा संपर्क केला. ज्ञानरूपी अग्नीच्या संबंधाने विचारपूर्वक कढवलं. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसलेने विवेके पद आले परिपाके अमोदासी. विचारपूर्वक कढविल्यानंतर त्याचा उत्तम परिपाक झाला आणि उत्तम परिपाक होऊन श्लोकरूपी रवाळ तूप तयार झालं आणि त्याच्या आनंदरूप सुगंधाला जो आकार प्राप्त झाला तोच म्हणजे गीता होय. मग अशी गीता, त्या गीतेच्या बाबतीमध्ये विरक्त लोक कशा प्रकारची इच्छा करतात, संत महानुभाव कशा प्रकारचा अनुभव घेतात आणि जे आत्मनिष्ठ आत्मवृत्तीमध्ये सतत निमग्न असणारे आत्मविद पुरुष, ते परब्रह्मामध्ये परब्रह्माकार वृत्ती ज्यांची सतत असते अशा सोमभावामध्ये राहणारे निष्णात पारंगत असलेले जे जिथे रमतात ती गीता, जे अपेक्षेचे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहमभावे पारंगती रमीचे जेथ. जिथे रमतात कोण? सोहमभावामध्ये जे पारंगत आहेत, अभेद ज्ञानामध्ये अभेद भावामध्ये निष्णात पारंगत असलेले असे जे ब्रह्मनिष्ठ महात्मे जिथे रमतात ती गीता. विरक्त लोक जिची अपेक्षा करतात आणि सतत संत महानुभाव लोक हे सर्व काळ त्या गीतेचा अनुभव घेत असतात. ज्या गीतेच्या विषयी भक्त लोक सतत श्रवण करतात किंवा जी गीता कायमस्वरूपी ज्यांच्या श्रवणामध्ये असते, जे आकर्णी जे भक्ती आदिवंद्य जी त्रिजगती तिन्ही लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये जी प्रथम वंदनीय आहे ती गीता भीष्म पर्वामध्ये सांगितलेली आहे. म्हणितली कथा, भीष्म पर्व संगती म्हणितली कथा, अशी भीष्म पर्वाशी संबंध असलेली ती कथा सांगितली जाते. मग ती गीता कशी आहे? जे भगवद्गीता म्हणजे तिला कुठलं नामाविधान प्राप्त झालेलं आहे तर ते नामाविधान आहे भगवद्गीता असं तिला म्हणतात. जिची स्तुती ब्रह्मेश म्हणजे ब्रह्मादिक लोक, ब्रह्म शंकर आदी करून जे सगळे देव लोक आहेत ना, ते लोक काय करतात? प्रशंसा करतात. जे सनकादिकी सेविजे आदरेशी, सनकादिक लोक जिचं आदराने आदरपूर्वक सेवन करतात, श्रद्धापूर्वक तिचं श्रवण पठन मनन निधिध्यासन या गीतेच्या भक्तीमध्ये सनकादिक लोक करत असतात. ती गीता आणि ती गीता कशा प्रकारे सेवन करावी, ते चित्त कसं असावं किंवा
गीता श्रवण करण्याकरता आपल्या अंतःकरणाची तयारी कुठपर्यंत असावी, त्या अंतःकरणाची खोली किती असावी, त्या अंतःकरण कशा प्रकारची तयारीनिशी त्या श्रवणामध्ये उतरावं, पठणामध्ये उतरावं, श्रवण मननामध्ये ते लागावं, कसं त्या अंतःकरणाचं असावं, याचं यथार्थ उदाहरण देऊन या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. चकोर तलगे, कालही आपण चकोर तलगे शब्दाचा विस्तृत अर्थ पाहिला. तलगे शब्दाचा अर्थ आहे पिल्लू. चकोर पक्षी, चकोर तलगे चकोर पक्षाचं पिल्लू. ते चकोर पक्षाचं पिल्लू अगोदरच कसं आहे, कोवळं आहे, बालक कोवळं असतं, आणि त्या कोवळ्या पिल्लांच्या ठिकाणी असलेलं अंतःकरण ते सुद्धा त्यांनी कसं केलंय, मृदू केले, अत्यंत कोमल सुकुमार असं अंतःकरण केलंय. आणि अत्यंत कोमल सुकुमार केलेलं अंतःकरणाने ते शरद ऋतूच्या चंद्रकलेमध्ये असलेले जे अमृताचे कण आहेत, शरद ऋतूच्या चंद्रकलेत असणारे अमृताचे कण, ती चकोर तलगी चकोर पक्षाची पिल्ल अतिशय मृदू अंतःकरणाने त्या अमृत कणाचं सेवन करतात. जसं तद्वत त्याप्रमाणे आपणही या गीतेचे श्रवण करताना चकोर पक्षांच्या पिल्लांच्या अंतःकरणाप्रमाणे मृदू अंतःकरण करावं आणि या गीतामृताचं आपण श्रवण मनन निध्यासन हे करून त्याचं सेवन करावं. श्रवण करावं, सेवन करावं, मनन करावं, सेवन करावं, म्हणजे त्याला खावं प्यावं. काय खाण्यापिण्याची गोष्ट या ज्ञानामृताच्या बाबतीमध्ये घडते का? हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा. हा आनंदाचा रस जर आहे तर हा गीतामृत जो आनंदाचा रस आहे ना, तो रस म्हटले की त्याचं त्या ठिकाणी पान करणे ही क्रिया आलीच. जिथे रस असतो तिथे पान क्रिया असते. तसं हा गीतामृत रस सेवन करण्याकरता आपलं मृदू अंतःकरण अत्यंत गरजेचं आहे. कसं आहे ते अंतःकरण? त्या परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्त आणून या चित्ताच्या ठिकाणी अत्यंत हळुवारपणा, अत्यंत कोमलता, मृदुता अशी आणून चित्ताच्या ठिकाणी अनुभवावी हे कथा. ही कथा गीतारूपी कथेचा अनुभव त्या श्रोत्यांनी घ्यावा. कसा? कालही सांगितले, चित्तांच्या ठिकाणी लयविक्षेपादी जे दोष आहेत, लयविक्षेप कषयादी जे दोष आहेत, ह्या सगळ्या दोषाचं निराकरण करावं. अंतःकरणाच्या ठिकाणचं काठिण्य घालवावं आणि काठिण्य घालून चित्ताला मृदूपणा यावा आणि मृदूपणा धारण करून त्या चित्ताने त्या गीतामृताचं पान करावं किंवा त्याचा अनुभव घ्यावा. कशाय? चित्ताच्या ठिकाणची, देहाच्या ठिकाणची बधिरता, आळस. काय? गीता श्रवण करताना आळस कुठल्याही प्रकारचा नसावा. गीता श्रवण आपल्याला कुठे कुठे आळस असतो, किती ठिकाणी आळस असतो, प्रचंड आळस असतो आपल्या ठिकाणी. गीतेसारखं ज्ञान आपल्याला श्रवण करायचंय, गीतामृताचं पान करायचंय आणि त्या गीतामृताचं पान करताना सावध चित्त तर असावं. पण नुसतं सावध चित्त असून चालणार नाही, तर ते चित्त मृदू अंतःकरण असावं, मृदू चित्त असावं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जसं सबाह्य नवनीत हे मृदू आहे, तद्वत आपलं चित्त हे अत्यंत मृदू करून त्या गीतामृताचं श्रवण करावं आणि त्याचा अनुभव घ्यावा असं ज्ञानोबराय बोलतात. श्रोत्यांनी एवढ्या तयारीनिशी यावं. चित्ताच्या ठिकाणी असलेले लय विक्षेप कषयादी जे दोष आहेत त्याचं परिपूर्ण उच्चाटन केलेलं असावं. विक्षेप दोष सुद्धा घालवलेला असावा. विक्षेप चित्तक्षोभ, चित्ताच्या ठिकाणी चित्तक्षोभता असते. कथा विच्छेद ज्याच्यामुळे होतो असा चित्तक्षोभ, कथेपासून दूर जातो. माणसाचा चित्तक्षोभ झाला ना, विक्षेप निर्माण झाला की चालू कथेमध्ये सुद्धा मनुष्य बसलेला तिथं असतो, पण चित्त मात्र इतरत्र भरकटत असतं. अशा प्रकारचा चित्तक्षोभ माणसाच्या ठिकाणी नसावा. आणि अशा प्रकारचं जर चित्त असेल तर तो कितीही त्याने गीता 18 अध्यायाची गीता 18 वेळा नाही, 18,000 वेळा जरी ऐकली, 18 लाख वेळा जरी ऐकली, तरी सुद्धा त्याला गीतामृताच्या पानाचं महत्त्व किंवा गीतामृताच्या त्या ज्ञानाचं महत्त्व, त्या अमृतकणाचं महत्त्व, गीतामृत जे आहे, ज्ञानामृताचे जे कण आहेत त्या अमृतकणाचं महत्त्व किंवा त्याची गोडी त्याला चाकता येणार नाही. आणि शेवटपर्यंत तो म्हणणार हे काय खरं नाही.
तो उदास होऊनच बसला असं. उदास म्हणजे कसा, ज्ञानी महात्म्यासारखा उदास नाही, तसे त्याचं उदास पण वेगळंच असेल असं. हा असा तो जर चित्ताच्या ठिकाणची क्षोभता बाजूला केली, स्थिर चित्त होईल, तर त्या स्थिर चित्तामध्ये ते अमृतकण, त्या अमृतकणाची गोडवी आपल्याला मात्र ती चाकता येईल. पुढे हे शब्दवीण संवादिजे, हे शब्दवीण संवादिजे, इंद्रिया नीणता भोगिजे, इंद्रिया नीणता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी, बोलाधी झोंबिजे प्रमेयासी. हे शब्दवीण संवादिजे, शब्दाशिवाय या गीतार्थाची चर्चा करावी केवढं मोठं प्रचंड अडचणीचा विषय. चर्चा करायची म्हटल्यावर शब्द तर लागतील, शब्दाशिवाय याची चर्चा करता येणार नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात हे गीता तत्व असे, त्याचं शब्दाशिवाय त्याची चर्चा करावी. इंद्रिया नीणता भोगीजे, इंद्रियांना माहिती न होऊ देता, इंद्रियांना कुठल्याच प्रकारची खबर न लागता त्याचा उपभोग घ्यावा. उपभोग घ्यायचा म्हटल्यानंतर पंचज्ञानेंद्रिये अत्यंत गरजेची आहेत. कशासाठी? उपभोगासाठी. पण ज्ञानोबराय म्हणतात या गीतार्थाची तोरवी अशी आहे की ते गीतार्थाचा अनुभव घ्यायचा आहे, भोग घ्यायचा आहे, किंवा त्या अर्थाचा चांगल्या प्रकारचा भोग घ्यायचा आहे. नाही तर काय करावं लागेल, या इंद्रियांना माहिती पडू न देता, कळू न देता त्या गीतार्थाचा उपभोग घ्यावा. किंवा वक्त्याच्या मुखातून, बोला आधी झोंबीचे प्रमेयासी, वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर त्यातल्या सिद्धांताला जाऊन आपण प्राप्त व्हावं, किंवा त्या सिद्धांतापर्यंत पोहोचावं, त्या सिद्धांताशी एकरूप व्हावं, एकनिष्ठ व्हावं, तिथपर्यंत जावं. किंवा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याच्या अगोदरच, असं हे गीताशास्त्र आहे. पाठीमागे प्रश्न केला होता ना कोणी, पार्वती मातेने प्रश्न, ते तर हरोमणीने हे जे सांगितलं ना, हे गीतेची थोरवी आहे. अंतर्मुख चित्ताने गीते अर्थाचं श्रवण करावं, मनन करावं, निध्यासन करून त्याचा अनुभव घ्यावा. ज्ञानोबराय म्हणतात जैसे भ्रमर परागुणिती, पुढे उदाहरण देत आहेत, जैसे भ्रमर परागुणिती, जैसे भ्रमर परागुणिती, परी कमळ दळे नेनती, परी कमळ दळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी, तैसे परी आहे सेविती ग्रंथी. ही गीतार्थाची थोरवी ज्ञानोबराय इथून पुढे सांगतात. ही गीतार्थाची थोरवी ऐकल्यानंतर मला वाटतं पुढे पार्वती माता भगवान शंकराकडे प्रश्न ती करील. एवढी गीतार्थाची थोरवी आहे. मग हे कसं याचा अनुभव घ्यावा? शब्दवीण संवादीचे, इंद्रिय नीणता भोगीचे आणि बोला आधी झोंबीचे प्रेमी असे ज्ञानोबराय बोलले. त्याच्याकरता दृष्टांत देतात, जैसे भ्रमर परागुणिती, परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. या ग्रंथाचं, गीता ग्रंथाचं सेवन करण्याची पद्धती, तैसी परी शब्दाचा अर्थ आहे पद्धती, प्रकार असा आहे सेवन करण्याचा, ज्याप्रमाणे भ्रमर भुंगा त्या कमलदलावरती बसल्यानंतर त्या कमलदलातला पुष्परेणू सुगंध ग्रहण किंवा त्यातले परमाणू सेवन करताना, पुष्परेणूंचं सेवन करताना त्या कमलदलाला सुद्धा माहिती होऊ देत नाही, किंवा त्यांना त्या कमलदलाला समजतही नाही. समजून न देता तो पुष्प रेणूचं सेवन जसा तो भ्रमरभुंगा करतो, तद्वत त्याप्रमाणे या ग्रंथाविषयी सेवन करण्याची किंवा या ग्रंथाच्या अर्थाची सेवन करण्याची पद्धती आहे. का आपुला ठावून सांडिता, का आपला ठाऊन सांडिता, आलिंगीजे चंद्रू प्रगटता, आलिंगीजे चंद्रू प्रगटिता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे, अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. कुमुदिनी चंद्र विकासिनी कमलिनी. आकाशात चंद्राचा उदय झाल्याबरोबर पाण्यातील आपलं स्थान ढळू न देता, आपल्या स्थानावरून बाजूला न देता, न सोडता त्या चंद्राला आलिंगन देतं. कोण? चंद्र विकासिनी कमलिनी. प्रेम भोगण्याचं हे वर्म तिला माहिती असतं, त्या चंद्र विकासिनी कमलिनीला. आणि ते वर्म जाणून आपलं स्थान न सोडता ती त्या चंद्राला आलिंगन देते. हे जसं आहे ना, तद्वत
या गीतार्थाची किंवा त्या गीतार्थाचा उपभोग घ्यायचा आहे ना, तर त्याची पद्धती अशी आहे. ऐसेनी गंभीरपणे ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानुये. आतिला तोची जाणे मानुये. अशा सखोलपणाने स्थिर अंतःकरणाने जो संपन्न आहे, ऐसेने गंभीरपणे स्थिर अंतःकरणाने जो संपन्न आहे, स्थिरावलेनी अंतःकरणे सखोलपणाने ज्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, आथिला तोच जाणे मानुये, जो असा आहे ना तोच या ग्रंथाचा किंवा या गीता ग्रंथाचा मानुये आदर गौरव करण्याचं जाणतो. या गीता ग्रंथाचा आदर गौरव करण्याचं जाणतो, जो स्थिर अंतःकरणाचा आहे, सखोल असा आहे, गंभीर आहे, असाच जो आहे ना तोच या गीता ग्रंथाचा आदर गौरव करण्याचं जाणतो. अहो अर्जुनाची पांती अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती, जे परिसरया योग्य होती. ही कृपा करुणी संती अवधान द्यावे. ही कृपा करून संती अवधान द्यावे. आता ज्ञानोबराय श्रोत्यांना बोलतात, अहो श्रोते हो, जे अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतार्थाचं श्रवण करण्याच्या योग्यतेचे आहेत, अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतार्थ श्रवण करण्याच्या योग्यतेचे जे आहेत ना, त्या संतांनी कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तीही कृपा करून संती अवधान द्यावे. समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, ते संत लोक समोर जे श्रवणाकरता बसलेले श्रोते होते ना, ते श्रोते म्हणजेच संत लोक होते. त्या संत लोकांना ज्ञानोबराय प्रार्थना करतायत, म्हणतायत की माझ्या व्याख्यानाकडे तुमचं लक्ष असू द्या. त्याची कारण ज्ञानोबराय आता पुढे सांगतात की माझ्या व्याख्यानाकडे लक्ष का द्या किंवा मी असं का बोललो, ते ज्ञानोबराय बोलतात. हे सलगी म्या म्हणितले, हे सलगी म्या म्हणितले, शरणा लागोनी विनविले, शरणा लागोनी विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. महाराज, आपलं हृदय फार खोल आहे, म्हणूनच मी आपल्याला लढिवाळपणाने लक्ष द्या असं म्हटलेलं आहे. सलगी म्या म्हणितले म्हणून अर्थात माझी आज्ञा नसून ही विनंती आहे. काय, मी तुम्हाला संतांना आज्ञा करणारा कोण, पण माझी ही तुम्हाला आज्ञा नाही, तर माझी काय आहे, चरणा लागोनी विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या चरणा लागोनी विनविले. हे सलगी म्या म्हणितले, मी लढिवाळपणाने तुमच्या चरणाला स्पर्श करून मी आपल्याला विनंती करत आहे. ज्ञानोबराय बोलतात, वरच्या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी म्हटलं होतं ना की हे संत हो, हे श्रोते हो, तुम्ही माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्या. याच्याविषयी ज्ञानोबराय बोलतात की मी तुम्हाला आज्ञा करत नाही, पण मात्र विनंती, तुमच्या चरणाला स्पर्श करून मी विनंती करत आहे आणि लढिवाळपणाने तुम्हाला मी ती विनंती करत आहे. कसं, त्याच्याकरता ज्ञानोबराय पुढे बोलतायत अजून. जैसा स्वभाव माय बापांचा, जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. तरी अधिकचिताचा संतोष हाती. ज्ञानोबराय अर्जवता, विनम्रता, नम्रता स्वीकारतायत, बोलतायत. अरे, जरी मूल बोबड्या शब्दांनी बोललं तरी सुद्धा मायबापांना, आईवडिलांना त्याचा अधिकच आनंद असतो. लहान मुलं आपण बोलताना पाहिलं किंवा ते आईवडिलांच्या समोर बोलायला लागलं की ते मायबाप त्या मुलाचं कौतुक करतात किंवा आपणही कौतुक करतो, किती छान गोड बोलते, बोबडं बोलते पण गोड बोलते, आहे की नाही. त्याने कसंही बोलू द्या, तरीसुद्धा आपण काय करतो, त्याचं कौतुकच करतो. आणि नेहमी मुलांचं कौतुकच करावं, लहान मुलांचं, बोबड्या बोलणाऱ्या मुलांचं, बरं का. की आता मला पुढे काय बोलायचं तुमच्या लक्षात आलं असेल, आहे की नाही. यांचंही कौतुक करावं, पण यांच्या कौतुक करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, आहे की नाही. पण यांचं लहान कौतुक करावं आणि बाकीचं मोठं यांना सांगावं, बाकीचं राहू द्या. तसं आईबाप त्या लहान मुलांचं कौतुक करतात. तद्वत
त्याप्रमाणे तैसा तुम्ही मी अंगीकारिला तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाला प्रार्थुकाई तरी उणे सहजे उपसहाला प्रार्थुकाही तसं त्याप्रमाणे तुम्ही सज्जन लोकांनी संत लोकांनी माझा अंगीकार केलेला आहे मला आपलं म्हटलेलं आहे म्हणून माझ्यातील जी उणीव आहे ना ती सहजच तुम्ही सहन करणार आहात तरी उणे सहजे उपसहाला प्रार्थुकाई मग मी त्याकरता प्रार्थना करू का कारण तुम्ही जाणते श्रोते आहात तुम्ही मायबाप आहात आणि तुम्ही मायबापांनी संत लोकांनी मला आपलं म्हटलेलं आहे माझा अंगीकार केलेला आहे मग माझ्यातली जी माझ्या बोलण्यातली जी उणीव असेल ती तुम्ही सहज सहन करालच मग मी त्याच्याकरता प्रार्थना का करू प्रार्थुकाई ज्ञानोबाई विचारतात का करू परंतु तरी सुद्धा ज्ञानोबाई बोलतात मी एक विशेष अपराध करतोय काय विशेष अपराध माझ्याकडून घडतोय काय तो अपराध आहे ज्ञानोबाई बोलतात परी अपराध होतो आणि काही परी अपराध होतो आणि काय जे मी गीतार्थू कवळू पाहे जे मी गीतार्थ कवळू पाहे हे अवधारा विणवूलाहे म्हणून या ते अवधारा विरमुलाहे म्हणून या परंतु संत हो माझ्याकडून एक विशेष अपराध असा घडत आहे तो असा जे मी गीतार्थ कवळू पाहे माझा अधिकार नसताना सुद्धा मी त्या गीतार्थाचं आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे करू पाहत आहे कोण बोलतंय हे ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार उपजताचे ज्ञानी कैवल्याचा पुतळा ऐक ना ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो एवढे मोठे ज्ञानोबर आहे ते सुद्धा म्हणतात की या गीतार्थाचं आकलन करण्याचं मी धाडस करतोय अधिकार नसताना सुद्धा भगवान कृष्णाचेच अवतार आहेत ना आणि ज्या कृष्णाचं जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी ज्ञानोबरायांचा सुद्धा जन्म आहे त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी झाली ना त्याच दिवशी ज्ञानोबरायांचा सुद्धा जन्म आहे म्हणजे प्रत्यक्षात भगवान कृष्णच ज्ञानोबा रूपाने अवतीर्ण झालेले आहेत त्याच्या पुढे अजून वर्णन संतांनी अतिशय जबरदस्त केलं ज्ञानोबरायांचं कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याला जिव्हाळा प्राप्त झाला ज्ञानोबराय रूपी संत अवतीर्ण आकाराला आले चैतन्याला जिव्हाळा जेव्हा प्राप्त होतो ना तेव्हा ज्ञानोबराय दिसतात ते ज्ञानोबराय म्हणतात की गीतार्थाचं आकलन करण्याची माझी योग्यता अधिकार नसताना सुद्धा मी ते करू पाहत आहे हा माझा तसा अपराधच आहे म्हणून सांगितलेला अर्थ त्या गीतेचा तो गीतार्थ बरोबर आहे किंवा नाही याकडे तुम्ही लक्ष द्यावं तुमचं अवधान असावं म्हणून मी तुम्हाला विनंती करीत आहे ते अवधारा विणवूल आहे म्हणून या म्हणून मी तुम्हाला काय करतोय विनंती करतोय हे अनावरण विचारिता हे अनावरण विचारिता वायाची धिमसा उपनला चित्ता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी भानुती जी काय खद्योता शोभा आथी एरवी भानुतेची काय खद्योता शोभाती विचार करून पाहिलं तर हा गीतार्थ बुद्धीला न आवरणारा कारण सर्व वेदाचं सार कुठे आलेलं आहे वेदाचं सार कुठे आलंय गीतेमध्ये हे की नाही ते गीतेत सर्व वेदाचं सार आलेलं आहे हा अत्यंत व्यापक असा गीतार्थ आहे आणि असा अत्यंत व्यापक असलेला गीतार्थ न आवरणारा आहे याचा विचार न करताच निष्कारणच मला धैर्य प्राप्त झालं आहे वायाची दिमसा उपनला चित्ता
विनाकारण निष्कारणच मला माझ्या मंडळाला धैर्य प्राप्त झालं आहे. पण गंमत अशी आहे, एरवी भानुतेजी काय खद्योता शोभाथी. सूर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय? असूच शकत नाही. सूर्याच्या प्रकाशामध्ये ते तर खद्योत काय घुटघुटी आपुलेने तेजे. सूर्याच्या प्रकाश खद्योत म्हणजे काजवा. काय खद्योत म्हणजे काजवा. त्या काजव्याने सूर्याच्या प्रकाशामध्ये किती उड्या मारल्या, स्वतःच्या प्रकाशात दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी तो काजवा त्याचा प्रकाश, त्याच्या प्रकाशाची सूर्याच्या प्रकाशामध्ये काय शोभा असेल का? नाही, असू शकत नाही. पुढे ज्ञानोबा आहे अजून दृष्टांत देत आहेत की टिटिभू चांचुवरी मापस्वी सागरी मी निणतू त्या परी प्रवर्तेथ टिटवीच्या चोचीने किती समुद्राचं माप घेण्याचा प्रयत्न केला किंवा समुद्र मोजण्याचा प्रयत्न केला. समुद्रामध्ये एवढं लिटर पाणी आहे, समुद्राचा व्यास एवढा आहे, समुद्र एवढा खोल आहे, समुद्र एवढा विस्तीर्ण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला तिने, तरीसुद्धा त्या टिटवीच्या चोचीने त्या समुद्राचं माप किंवा खोली मोजता येत नाही. तिने स्वतःची चोच पूर्ण बुडवली तरीसुद्धा त्याचं माप घालता येत किंवा तो माप घालण्याचा प्रयत्न करावा तिने. त्याप्रमाणे मी अविचाराने या गीताख्यानाकडे प्रवृत्त झालेलो आहे. मी नेणतू त्यापरी प्रवर्तेथ, त्यापरी जशी टिटवी स्वतःच्या चोचीने त्या समुद्राची खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यंत माप घालते, तिथपर्यंत माप घालायला जाते, तद्वत मी नेणतू तयापरी प्रवर्तेथ अविचाराने गीता व्याख्यानाकडे प्रवृत्त झालेलो आहे. ऐका आकाश दिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. आकाशाला गवसणी घालायची, कवटाळायचे, त्याला कव घालायची. मग जर त्याला कव घालायचं, कवेमध्ये आकाशाला घ्यायचंय, तर त्या आकाशापेक्षा मोठं झालं पाहिजे की नाही? एखाद्या पदार्थाला आपल्याला कवेत घ्यायचंय तर त्या पदार्थापेक्षा आपण मोठं झालं पाहिजे, व्यापक झालं पाहिजे, तर तो पदार्थ आपल्या कवेमध्ये येईल. त्याप्रमाणे हे गीतेचं व्याख्यान करण्याकरता गीतेची जी व्यापकता आहे त्या गीतेपेक्षा अधिक ज्ञान असलेला या ठिकाणी योग्य असू शकतो. त्याहूनही थोर व्हावे, त्या गीता ज्ञानापेक्षा किंवा त्या गीतेच्या व्यापकतेपेक्षा थोर होईल, तोच या ठिकाणी इथं योग्य आहे. म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. या गोष्टीचा विचार केला असता मी गीतेचं व्याख्यान करण्याकरता अयोग्यच आहे हे मात्र सिद्ध होतं. ज्ञानोबराय बोलतायत. एवढी सिद्धता असताना सुद्धा ज्यांच्या मुखारविंदामध्ये प्रत्यक्षात सरस्वतीचा वास आहे, एवढे ज्ञानोबराय सिद्ध संपन्न असताना सुद्धा, सिद्धयोगी असताना सुद्धा ज्ञानोबराय असं बोलतायत की माझा अधिकार नाहीये, गीतेचं व्याख्यान करण्याकरता मी अयोग्य आहे. ठीक आहे ना? आपण उठसूट कोणाचंही वर्णन करायला निघतो आपली योग्यता नसताना सुद्धा. आपलं वर्णन किंवा आपलं वर्णन करण्याची पद्धती किंवा आपल्या योग्यतेचा विचार न केलेलाच बरा. ही गीतेची थोरवी ज्ञानोबराय सांगतात. गीतेचं मोठेपण, गीतेचं व्यापकपण, गीता केवढी प्रचंड विस्तीर्ण आहे, गीतार्थ केवढा प्रचंड विस्तीर्ण आहे हे ज्ञानोबराय सांगतात. आणि या गीतार्थाची थोरवी कोण वर्णन करतंय ते ज्ञानोबराय बोलतायत. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नु करी चमत्कारोनी भगवान शंकर स्वतः या गीतेचं महत्व विस्ताराने वर्णन करतात. स्वये शंभू विवरी, स्वतः विस्ताराने वर्णन करतात. आणि वर्णन करून सांगितले भगवान परमात्मा शंकराने.
या गीतार्थाची थोरवी. तर ते ऐकलं किंवा कोणी पार्वतीने जेव्हा ऐकलं तेव्हा पार्वती माता भगवान परमात्मा शंकराला प्रश्न करतायत आश्चर्य व्यक्त करून, एवढी गीतार्थाची थोरवी कशी आहे? एवढी थोरवी आहे गीतार्थाची, कशी आहे ती थोरवी? प्रश्न करते पार्वती माता. चमत्कारोनी म्हणजे आश्चर्य व्यक्त करून प्रश्न पार्वती माता करते की एवढी मोठी गीतार्थाची थोरवी आहे ती कशी आहे? मग भगवान शंकर पार्वती मातेला त्याचं उत्तर देत आहेत. ते त हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जेव्हा पार्वती मातेने प्रश्न केला तेव्हा भगवान शंकर म्हणाले की हे देवी, मला गीतार्थ हा पूर्णपणाने विस्ताराने तर कळत नाही. ते तर हरू म्हणे नेनिजे, हा पूर्णपणाने मला अजून कळालेला नाही. हा गीतार्थ एवढा आगाध आहे, एवढा गहन आहे. असा गहन आगाध असलेला हा गीतार्थ विस्ताराने मला तर कळत नाही. पण दृष्टांताने मात्र मी तुला सांगतो. दृष्टांत काय देतात? प्रत्यक्षात पार्वती माता समोर भगवान शंकराच्या बसलेली आहे आणि त्या पार्वती मातेचं स्वरूप असं अद्वितीय आहे, लावण्यवान ती पार्वती माता आहे. त्या पार्वती मातेचं वर्णन फार बहारदारीने शास्त्रकार खूप सुंदर करतायत. त्याचा विस्तार या ठिकाणी करत नाही मी. पण ज्ञानोबराय इथं बघा ना, शब्द किती सुंदर घालतात. देवी जैसे का स्वरूप तुझे. दृष्टांताने भगवान शंकर पार्वती मातेला त्या गीतार्थाची थोरवी कशी आहे ते सांगतात आणि ते ज्ञानोबराय या ठिकाणी सांगतात. देवी जैसे का स्वरूप तुझे. कसं असं सांगता येईल की तुझं स्वरूप जेव्हा जेव्हा पाहावं तेव्हा तेव्हा ते कसं नित्य नूतनच दिसतं. तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. देवी, हे देवी, जसं तुझ्या स्वरूपाकडं पाहिल्यानंतर तुझं स्वरूप हे नित्य नूतन दिसतं. जेव्हा पाहिलं तेव्हा, जेव्हा पाहिल तेव्हा ते स्वरूप तुझं नित्य नूतन दिसतं ना, तद्वत हे गीता तत्व सुद्धा कसं आहे तर नित्य नूतन आहे, नाविन्यपूर्णच आहे. हे गीतार्थ कसं आहे? कायमस्वरूपी ते नित्य नूतन आहे. तसं हे गीता तत्व नित्य नूतन आहे असं तू जाण, माहिती करून घे. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादला. हा वेदार्थ सागरू, हा वेदार्थ रूपी समुद्र जो आहे ना, तो वेदार्थ रूपी समुद्र जया निद्रिताचा घोरू. आता ही निद्रा भगवान परमात्म्याची कशी आहे? ब्रह्मस्थिती रूप निद्रा. कशी आहे? ब्रह्मस्थिती रूप निद्रा. आणि त्या निद्रेमध्ये असलेला तो सर्व व्यापक परमात्म्याचं ते घोरणं. ते घोरणं कसं आहे? ते घोरणं जसं झोपेतील घोरणं हे बुद्धिपुरस्सर असतं का? मनुष्य झोपल्यानंतर तो बुद्धिपुरस्सर घोरतो का? जाणून बुजून घोरतो का? तो आपोआपच घोरतो ना. तसं त्या भगवान परमात्म्याच्या ब्रह्मस्थिती रूपनिद्रेतलं, योगरूपी निद्रेतलं असलेलं हे ईश्वराचं घोरणं हे कसं आहे? हे अबुद्धिपुरस्सर आहे. कसं आहे? अबुद्धिपुरस्सर आहे आणि ते अनायासानेच आहे, अनायासाने घडतंय. सर्वज्ञ परमेश्वर सर्गारंभी नवीन वेद निर्माण करत नाही. तो काय करतो? नवीन वेद नाही निर्माण करत. मग पूर्वसिद्ध सर्वज्ञ तुल्य ऋग्वेदादी शास्त्रांचं सहज अनायासाने तो काय करतो? फक्त प्रकाशन करतो. अनायासाने काय करतो? सर्गारंभी तो फक्त प्रकाशन करतो. हा असा निद्रिताचा घोरू या पदाने या ठिकाणी सूचित केलेले आहे बरं का. निद्रिताचा घोरू तो सहज प्रकाशन करतो. तो वेगळे परत सर्गारंभी काय करतो? तो वेगळे वेद निर्माण करतो का? नाही.
मग त्याची ब्रह्मस्थिती रूप जी निद्रा आहे ना, त्या निद्रेत त्याचं जे सहज घोरण असतं ना, त्या सहज घोरण्यामध्ये या वेदाचं त्याचं प्रकाशन घडतं. जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. त्या सर्वेश्वर श्रीकृष्णाने भगवान परमात्म्याने स्वतः जागृतीत गीतेच्या रूपाने त्याच वेदार्थाचा प्रत्यक्ष मुखाने अनुवाद केला. प्रत्यक्ष अनुवाद केला, स्वमुखाने सांगितला. काय गंमत आहे बघा. आता जया निद्रिताचा घोरू, झोपेत भगवान परमात्मा घोरत होता, तो हा वेदार्थ सागरू आहे की नाही. आणि तो जागृतीत येऊन भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष मुखाने सांगितलाय. किती अवघड गोष्ट आहे. याच्यामध्ये शंका आहेत 1, 2, 3. त्या शंकेचं विश्लेषण आपण करायचं. आता थोडं आपण पुढे जाऊ. जागृतीत येऊन भगवान परमात्म्याने तो वेदार्थ प्रत्यक्ष मुखाने सांगितला, त्याचा अनुवाद केला. विश्व स्वप्नाचा हा धांदा घोरत होता प्रबुद्धा अनादी जो. तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या वेदार्थाचा जागृतीत येऊन प्रत्यक्ष अनुवाद करतोय, किंवा त्याने तो अनुवाद त्या भगवान कृष्णाने केलेला आहे. प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध, ऐसे जे अगाध. शंका काय माहिती का तिथं. भगवान परमात्मा आता या 3 ज्या अवस्था आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. या जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या अवस्था आहेत, ह्या अविद्येमध्ये असतात. आणि भगवान परमात्मा अविद्यारहित आहे की नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे जाऊ. स्वतंत्र त्या शंकेचं चिंतन आपण स्वतंत्र करू, त्याची उत्तर वगैरे. ऐसे जे अगाध, ऐसे जे अगाध. जेथ वेडावती वेद, जेथ वेडावती वेद. तेथ अल्पमिमती मंद काय होय. तेथ अल्पमिमती मंद काय होय. असं जे अतिगंभीर असलेलं गीता तत्व आहे. गीता तत्व कसं आहे, अत्यंत गहन असं आहे. कसं आहे, अत्यंत गहन, गंभीर असं अगाध हे जे गीता तत्व आहे ना, त्या गीता तत्वाचं जेथ वेडावती वेद, ते त्याचं वर्णन करण्याकरता, गीता तत्वाचं वर्णन करण्याकरता वेद सुद्धा देखील संभ्रमात पडतात. वेडावती, संभ्रम निर्माण होतो. कोणाला? वेदाला. वेदाने जाणीव ठेवून वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण वेदाने जाणीव ठेवून वर्णन करण्याचा प्रयत्न केला. वेदाला जेवढं सविशेष आणि सविकल्प होतं तेवढंच वर्णन करता आलं. सविशेष आणि सविकल्प जे होतं ना, तेवढंच वेदाला वर्णन करता आलं. मात्र शेवटी त्याला मात्र मौन धारण करावं लागलं. कोणाला? वेदाला मौन धारण करावं लागलं. गीतेत हे बघा, मधुर फळांची चव चाखायची, मधुर फळांची चव चाखायची. वेगवेगळी फळं आपण मधुर खाल्ली, त्या प्रत्येक फळाच्या चवीचं वर्णन आपल्याला शब्दामध्ये करता येतं का? पण जिथं आपण जिथपर्यंत आपल्याला वर्णन करता येईल तिथपर्यंत आपण ते करतो. त्याच्यानंतर मात्र म्हणतो तू स्वतः खाऊन बघ. मौन होतो आपण सुद्धा. म्हणजे व्यवहारातल्या फलाच्या मधुरतेचं सुद्धा आपल्याला वर्णन करताना आपण मौन होतो. तर त्या भगवान परमात्म्याचं जे तत्व आहे त्या तत्वाचं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे. त्या गीतेच्या तत्वाचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झालेले वेद, त्या वेदाने सविकल्पता सविशेषता जिथपर्यंत होती तिथपर्यंत ते वर्णन करू शकले. पण नंतर मात्र अंततः गत्वा त्यांना मौनच धारण करावं लागलं. जसं फलाची मधुरता सांगता येऊ शकत नाही शब्दामध्ये पूर्णपणे, त्याला स्वतः अनुभव घ्यावा लागेल. तद्वत या गीता तत्वाचा सुद्धा स्वतःलाच अनुभव घ्यावा लागेल, अन्यथा त्याचं वर्णन करणं अशक्य
असं आगाध गीता तत्व आहे. अनिर्वचनीय ते भक्ती तत्व त्या भगवान परमात्म्याचं जाणीवरहित परमप्रेमास्पद असलेलं जे भक्ती तत्व आहे. कसं? भगवान परमात्म्याचं जाणीवरहित असलेलं परमप्रेमरूप भक्ती तत्व, त्या भक्ती तत्वाचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झालेला वेद सुद्धा तो मौन ठेवला. ते कसं आहे? अनिर्वचनीय, त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, शब्दाच्या पलीकडचं आहे. म्हणून तर ज्ञानोबराय बोलतात, हे शब्दे बिन संवादीचे, इंद्रिया नेनता भोगीचे आणि बोला आधी झोंबीचे. असं हे गीता तत्व भगवान परमात्म्याचा तो स्वसंवेद्या किंवा अनुभवरूप असल्यामुळे वेदाला शब्दांनी सांगता आलं नाही. म्हणून पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात, सुअसंवेद्या. वर्णन करण्याला अयोग्य असा तो आहे, वर्णन करता येत नाही. हरिपाठातलं प्रमाणे जाणीव निणीव भगवंती नाही, है की नाही? तुकोबाराय सांगतात, तुझे वर्णू गुण ऐसे नाही मती. तुझे वर्णू गुण ऐसी नाही मती. राहिल्या त्या श्रुती मौनपणे. श्रुती म्हणजे वेद. राहिल्या त्या श्रुती मौनपणे. असं भ्रमिष्ट होतोय वेद सुद्धा, संभ्रमात पडतोय. याचं कसं? मौनपणे वाचा ठोठावल्याचारी. दुसरं प्रमाण तुकोबारायांचंच प्रमाण आहे, मौनपणे वाचा ठोठावल्याचारी. असं हे गीता तत्व आहे, जिथं वाणी बंद पडते वर्णन करण्या. वेद जाणू गेला पुढे मौनावला. नंतर सांगतात, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. वेदाशी बाई काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विशस्त्र जिव्हा, देव कावो विटेवरी उभा उभा. ज्याचे गरजता पवाडे वेदशास्त्रा न पडे. आता ते रात्रीचे पवाडे आपल्याला सांगायचे नाही. ज्या पडे तेथे माझी वाचा किती पुरे करावया असतो ती. पण तरी सुद्धा आपण दजावतो, आपण शहाणपणा दाखवतोच तिथं जाऊन. म्हणून तर मौन गा तुझे राशी नाव. असा अत्यंत गहन आगाध असलेला हा वेद. ज्ञानोबराय म्हणतात, तेथ अल्पमी मतिमंद काही होय काय. अतिगंभीर असलेलं गीता तत्व वर्णन करण्याविषयी वेद देखील जिथं संभ्रमात पडतात, तिथं मी अगदीच शूद्र आणि मंद बुद्धी असलेला कोण लागून गेलोय. ज्ञानोबराय स्वतःबद्दल बोलतात की मी अल्प आहे, मतिमंद आहे. काय? आपली मती मंद होऊन बंद पडलेली असती तरी सुद्धा आपण केवढं वर्णन करायला जातो. आपल्या मतीबद्दल न बोललेलं बरं. तुकोबारायांचं अजून एक प्रमाणे, मतिवीण काय वर्णू तुझे ध्यान. मतिवीण काय वर्णू तुझे ध्यान, जेथे पडिले मौन वेदश्रुती. प्रचंड प्रमाण. हे फक्त तुकोबारायांचं प्रमाण, नाथांचं प्रमाण, दोनच संतांचे आले. याच्याबद्दल सर्व संतांची प्रमाणं आपल्याला भेटतील. ज्ञानोबराय तर भरपूर बोललेले आहेत, नाथराय तर अजूनही बोललेले भरपूर प्रचंड. वेदश्रुती जिथे मौन पडतात, तिथे मी या गीता तत्वाचं वर्णन काय करावं माझ्या अल्पमतीने मंदबुद्धीने. ज्ञानोबराय बोलतात. किती खाली येऊन ज्ञानोबराय बोलतात, किती अर्जवता, किती नम्रता, किती विनम्रता ज्ञानोबराय स्वीकारतात आणि बोलतात. आणि त्याची व्यापकता त्या गीतार्थाची किती वाढवत आहेत. आणि आहे जे प्रत्यक्षात गीता तत्व ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्षात गीता तत्व आहे, आणि प्रत्यक्षात गीता तत्वच सांगते आपल्याला. एवढे गीता तत्व व्यापक आहे. हे अपार कैसेने कवळावे, हे अपार कैसेनी कवळावे. महातेजे कवणे धवळावे, महातेजे कवने धवळावे. गगनमुठी सुवावे मशके केवी, गगनमुठी सुवावे मशके केवी. म्हणूनच
माझ्या पुढे असा प्रश्न आहे की ही अमर्याद असलेलं गीता तत्व त्याचं आकलन कसं करावं, कैसेनी कवळावे, अपार कैसेनी कवळावे, महातेजे कवणे धवळावे, याचं व्याख्यान कसं करावं. गगनमुठी सुवावे मशके केवी. सूर्याला कोणी उजाळण्याचा प्रयत्न केला, कशाने उजळला जाईल सूर्य? कोणता पदार्थ असा आहे की त्याला त्या पदार्थाने सूर्याला उज्ज्वलता प्राप्त करून द्यावी किंवा उजळावं, महातेजे कवणे धवळावे. सूर्याला कोण उजळेल, कशाने उजळायचं? गगनमुठी सुवावे मशके केवी. लहान चिलट आहे, अत्यंत बारीक मच्छर. त्या चिलटाच्या मुठीमध्ये आकाश बसेल का? किंवा त्या आकाशाला ते चिलट असं दाबून धरील का? दाबून धरील का? जसं त्या कुंभकर्णाने त्या गंधमादन वानराला दाबून धरलं होतं, आहे की नाही, मुठीत. एवढा कुंभकर्ण मोठा विस्तीर्ण होता, प्रचंड. हे चिलट, जर या चिलटाने विचार केला की मी आकाशाला एक माझ्या मुठीमध्ये दाबून धरील, तर चिलटाची योग्यता आहे का तेवढी? ज्ञानोबा तसं बोलतायत की हे अमर्याद असलेलं गीता तत्व आकलन करण्याच्याही पलीकडचं असं आहे, अनाकरणीय आहे. माझ्या पुढे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे की याला आकलन कसं करावं, कसं याचं व्याख्यान करावं. त्याच्याकरता दृष्टांत दिला की सूर्याला कोणीही उजळू शकत नाही. सूर्याला उजळावं कसं, कशाने उजळावं? त्या आकाशाला त्या चिलटाने मुठीत दाबून धरण्याचा प्रयत्न केला तर ते दाबून धरून ठेवू शकतं का? तर नाही ठेवू शकत. परी येत असे एक आधारू, परी येत असे एक आधारू, तेणेची बोले मी सधरू, तेणेची बोले मी सधरू. जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, जय सानिकुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. परंतु ज्ञानोबराय सांगतात, पण इथं मला एक मात्र आधार आहे. इथं मात्र मला एक आधार आहे. सूर्याला उजळण्याला पदार्थ नाही किंवा कुठल्याच वस्तूने त्याला उजाळा आणता येत नाही. चिलटाला आकाश मुठीमध्ये धारण करता येऊ शकत नाही. परंतु इथं मात्र मला एक आधार असा आहे मोठा की माझे श्रीगुरु मला हे अनुकूल आहेत आणि त्याच श्रीगुरूंच्या आधाराने, त्याच आधारानेच मी धीटपणाने बोलत आहे. सानुकूळ श्रीगुरु तेणेची बोले मी सधरू, धीटपणाने मी बोलतोय किंवा बोलत आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानदेव म्हणे, जे सानुकूळ श्रीगुरु जे आहेत ते मला अनुकूल आहेत माझे श्रीगुरु, आणि त्या श्रीगुरूंच्या आधारानेच, या सर्वात मोठ्या आधारानेच मी बोलतोय असं ज्ञानोबाराय बोलतायत. हे रवी तरी मी मूर्खो, हे रवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेकू, जरी झाला अविवेकू, तरीही संत कृपा दीपकू स्वज्वळू असे, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. एरवी तरी मी बोलून सालून काय आहे, मूर्ख ज्ञानोबराय बोलतात, अज्ञानीच आहे. जरी झाला अविवेकू, तरी मूर्खपणाच्या अंधारात जरी माझ्याकडून या गीतार्थाचा निर्णय करण्यात अविचार झाला तरी सुद्धा संत कृपा दीपकू सोज्वळू असे. संत कृपा रूपी दिवा हा सतत तेवता आहे, प्रकाशमान आहे, आणि त्या कृपादीपाच्या सहाय्याने, आधाराने किंवा त्या कृपादीपाच्या प्रकाशानेच मी या गीतार्थाचा निर्णय करू शकेन असं ज्ञानोबराय बोलतात. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.